नमस्कार सर्वांना, मेनिसा पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी मेघना. आजचा भाग त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना कधी कलेची आवड होती, पण मध्येच काही कारणास्तव थांबावं लागलं. कधी आयुष्य व्यस्त झालं, कधी जबाबदाऱ्या वाढल्या, कधी मन थकलं आणि हळूहळू आपण आपल्या कलेपासून दूर गेलो. कलेतून ब्रेक घेणं म्हणजे आपण ती क्षमता गमावली असं नाही, फक्त आयुष्याने आपल्याला दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सांगितलं. पण पुन्हा सुरू करायचंय तेच थोडं कठीण वाटतं. आपण वाट बघतो, योग्य वेळ येईल, पूर्ण तयारी झाली की सुरू करेन, मूड आला की करेन. पण कला मोठ्या आवाजात परत येत नाही, ती शांतपणे परत येते जेव्हा आपण छोटंसं पाऊल टाकतो. मोठी योजना नको, परफेक्ट साधनही नको, खूप आयडियाज नको, फक्त स्वतःला परवानगी द्या. छोटंसं का होईना चित्र काढायला, साधं काहीतरी लिहायला, मनाप्रमाणे रंगवायला. कारण कला म्हणजे प्रदर्शन नाही, ती स्वतःशी संवाद आहे. ब्रेक नंतर हात थोडे संकोचलेले असते, मन थोडं टीका करेल, पण लक्षात ठेवा, तुम्ही शून्यातून सुरुवात करत नाही आहात. तुमच्याकडे अनुभव आहे, भावना आहे, जीवनाने दिलेलं शहाणपण आहे. फक्त 5 मिनिटं द्या स्वतःला. अपेक्षा नकोत, तुलना नको आणि पोस्ट करायचं दडपणही नको. फक्त तुम्ही आणि तुमची कला. जर तुम्ही पुन्हा सुरू करण्यासाठी एखाद्या छान सुरुवातीची वाट पाहत असाल तर हीच ती सुरुवात आहे. लहान सुरुवात करा, शांतपणे करा, पण करा. धन्यवाद माझ्यासोबत हा वेळ घालवल्याबद्दल. मी मेघना आणि तुम्ही ऐकत आहात मेनिसा पॉडकास्ट. पुन्हा भेटूया. हळूवार कला करत राहा आणि स्वतःवर सौम्य राहा. धन्यवाद.